नमस्कार, मी विनोद तळेकर. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता राजकीय बातम्या पाहूयात. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज दोन्ही गटांनी आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला. अजित पवार गटानं मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी भुजबळांच्या आक्रमक भूमिकेची प्रशंसा केली आहे. तर सुनील तटकरेंनी जिंकून येत पक्षाची लाज राखल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. तर राष्ट्रवादीसाठी शरद पवारांचं मोठं योगदान आहे असं म्हणत त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत फक्त 0.5% मतांच्या फरकामुळे विजयाचा चमत्कार झाल्याचा टोला अजित पवारांनी लगावलाय. शिवाय केंद्रातल्या मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत विरोधक चुकीचं नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाल्याचंही अजित पवार म्हणाले. तसंच कार्यकर्त्यांनी आणखी मेहनत करून पक्ष मजबूत करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी 25व्या वर्धापन दिनाला केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो.